लोकांचं एक असतं की हवा बिझनेस केलाय झालंय चालू किंवा मग एक बॅकिंग असेल. नाही, असं काही नव्हतं. मी एका प्रॉपर मिडल क्लास फॅमिलीमधून आहे. हो, आम्ही पत्र्याच्या घरात पण राहिलो आहे. 10वीमध्ये दुसऱ्यांच्या घरी जाऊन मी अभ्यास केला आहे जस्ट बिकॉज आम्हाला 2 खोलीमध्ये माझ्या बहिणींना आणि मला जागा नसायची. पर्सनल लोन घेतलं 3-3.5 लाखाचं आणि हे घरच्यांना माहीत नव्हतं. तर PSIने डायरेक्टली फोन केला की ब्रँड ओनर कोण आहे, हे आउटलेट बंद कर किंवा ब्रँड बंद कर. हे सगळं झालं. त्यावेळेस ब्रँड तर बंद नाही झाला, ठीक आहे, पण ते आउटलेट बंद झालं. तर जम्मूपासून माझे त्रिवेंद्रम, चेन्नई वगैरेपर्यंत सगळीकडं सगळ्या स्टेट्समध्ये आउटलेट्स आहेत. शिका स्पोकन इंग्लिश, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि खूप काही इंडियाच्या टॉप एक्सपर्ट्स सोबत. आजच जोश स्किल्स ॲपवर आपल्या आवडत्या कोर्सची सुरुवात करा. डाउनलोड द ॲप टुडे. लोक बोलतात की मराठी माणूस बिझनेस करू नाही शकत किंवा बऱ्याचशा लोकांचे किंवा बऱ्याचशा आउटलेट्सचे असं असतं की आमची शाखा प्राऊडली सांगतात की आमची शाखा कुठेही नाही. तर कुठे ना कुठे तर ते एक खटकत होतं की बिझनेस करू नाही शकत मराठी माणूस, परत शाखा आम्ही प्राऊडली सांगतो की इथे नाही आहेत शाखा. तर ते कुठे तर चुकीचं ठरवायचं होतं. त्यामुळं एक ब्रँड चालू केला कॅफे चोकोलिशियस नावाचा. आणि आत्ता मी प्राऊडली सांगू शकतो की ते पॅन इंडियामध्ये साधारणपणे 60च्या वरती आमचे आउटलेट्स आहेत. तर ते कुठे तर चुकीचं केलं की शाखा नाही आहे आणि मराठी माणूस बिझनेस नाही करू शकत. प्लस त्याचं झालं की चोकोलिशियस एका ब्रँडवर आपण थांबलो नाही. त्या सेगमेंटमध्ये किंवा FMBमध्ये चोकोलिशियस झाले, रेल बार्बिक्यू झाला, चिकन झाला, हे सगळं. आणि थोडक्यात एक सांगतो की माझं बॅकग्राऊंड हॉटेल मॅनेजमेंटचं किंवा या सेक्टरचं नाही. मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. 4 वर्ष इंजिनिअरिंग करून डिग्री केली, त्याच्यानंतर ऑलमोस्ट 5 वर्ष जॉब केला. आणि हा एक ब्रँड पॅन इंडियामध्ये, कारण की मेजर टायर 1, टायर 2 सिटीज किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये तिथे माझा ब्रँड प्रेझेंट आहे. तर नमस्कार, मी विनायक लोहोकरे. आणि राईट की मी बिझनेस केला आहे आणि सक्सेसफुली आय एम डुईंग इट फॉर ऑलमोस्ट 5 वर्ष तो करतो आहे. तर असा थोडक्यात एक प्रवास होता माझा. आणि काही बिझनेस करतात लोकांचं एक थॉट असतं की बिझनेस करतो आहे म्हणजे व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. लोकांचं एक असतं की हवा बिझनेस केला आहे झालं आहे चालू किंवा मग एक बॅकिंग असेल. नाही, असं काही नव्हतं. मी एका प्रॉपर मिडल क्लास फॅमिलीमधून आहे. हो, आम्ही पत्र्याच्या घरात पण राहिलो आहे. माझं 10वीपर्यंत शिक्षण तिथेच झालं. बऱ्याचशा चान्सेस असे होतं की आम्ही 10वीमध्ये दुसऱ्यांच्या घरी जाऊन मी अभ्यास केला आहे जस्ट बिकॉज आम्हाला 2 खोलीमध्ये माझ्या बहिणींना आणि मला जागा नसायची. तर ते सगळं करून 10वीपर्यंत 10वी पासआउट झाली. त्याच्यानंतर मग 11वी 12वी घरच्यांचं प्रेशर होतं, वडिलांचं प्रेशर होतं की नाही तू इंजिनिअरिंग केलं, आणि ते आवडत पण होतं. असं नव्हतं की घरच्यांचं प्रेशर होतं, पण ठीक आहे इंजिनिअरिंग करू आपण. इंजिनिअरिंग केली. 12वीच्या नंतर इंजिनिअरिंगला गेलो. इंजिनिअरिंग झालं कसंबसं. कुठे बॅक वगैरे नव्हतं किंवा बॅकलॉग्स वगैरे काही नव्हतं. इंजिनिअरिंग केली. प्लेसमेंट झाली माझी. प्लेसमेंट थोडीशी लेट झाली कारण की इंजिनिअरिंग किंवा 11वी 12वीपासूनच असं होतं की टेक्निकल नॉलेजमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. जे टेक्नो कमर्शियल होतं किंवा जे कमर्शियल फील्डमध्ये असायचं किंवा जे प्रॅक्टिकल म्हणता येईल त्यामध्ये माझा जास्त इन्क्लाइंड होतो मी त्या गोष्टीसाठी. तर तसंच झालं. 11वी 12वी नॉर्मल मार्कनी ऑन अन ॲव्हरेज लाईक 60-70च्या ह्याने पासआउट झालो. इंजिनिअरिंग पण ऑलमोस्ट 50-55% एवढेच होते. ॲग्रिगेट 55च्या पुढे वरती गेलं नाही किंवा 60पर्यंत. त्यामुळं असं होतं की इंजिनिअरिंगला प्लेसमेंटसाठी मी बसू नव्हतो शकलो. तर लास्टच्या वेळेस ऑलमोस्ट जुलै-ऑगस्टच्या वेळेस माझं प्लेसमेंट झालं एका कंपनीमध्ये, MNCमध्ये झालं. तिथून मग ऑलमोस्ट 1.5 वर्ष बँगलोरला प्लेस झालो. बँगलोरला पण भरपूर होते की तिकडे राहण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. आणि असं होतं की माझं प्लेसमेंट झालं होतं उशिरा. ते 2 ते 3 महिने उशिरा झालं होतं. घरच्यांकडनं परत पैसे, ऑलरेडी आपण 2 ते 3 महिने झालं की इंजिनिअरिंग केली आणि कमवलं नाही आहे, ती एक खंत होती. म्हणून घरच्यांना तिकडे राहण्यासाठी पैसे मागू नव्हतो शकत. ठीक आहे, तिकीट केलं. मित्राकडनं एक 5-10 हजार रुपये उसने घेतले. तिथे राहिलो. त्याच्यानंतर मग सॅलरी झाली. मग नंतर ती एक नॉर्मल लाईफ चालू होती. साधारणपणे 3 लाखाच्या पॅकेजवर मी जॉईन केलं होतं 2015मध्ये, 2010मध्ये. तर 10च्या नंतर 5 वर्ष कंटिन्युअसली जॉब केला. जॉब करता करता एक होतं की माझं हेच लाईफ राहणार आहे का. कारण की ठीक आहे, आज आपण 20 ते 30% राईससाठी प्रत्येक वर्षी थांबतो. मग तेच राहणार आहे की 9 ते 10, 9 ते 6 तुमचं रुटीन असणार आहे.
तेवढंच करणार आहात का, ते कुठे ना कुठे तर प्रत्येक वेळेस मला लागायचं की बाबा मी एवढं नाही करू शकत किंवा मी याच्यात बसतच नाही आहे. ते एकट्यालाच व्हायचं. मग असं मित्रांना जमवून काही ना काहीतरी एक प्लॅन केला की काही ना काहीतरी एक वेगळा बिझनेस करायचा, कसाही बिझनेस करायचा. त्यावेळेस थोडंसं ब्रेनस्टॉर्म करून आम्ही असे मित्र कन्क्लूड झालो की आउटलेट चालू करू किंवा एक काहीतरी चालू करू जिथून आपल्याला काही ना काहीतरी एक सेकंड इन्कम भेटेल. एका मित्राने ऐकलं, आम्ही दोघांनी इन्व्हेस्ट केले. 7 ते 8 लाख ऑलमोस्ट आम्ही टाकले त्याच्यात. मित्राकडे बॅकअप होता, मित्र स्वतःच्या घरी राहत होता किंवा ठीक आहे त्याच्याकडे सेव्हिंग्स होते. माझ्याकडे सेव्हिंग्स असंच नव्हते कारण की 1.5 वर्ष झालं होता, जॉब लागला होता. मग नंतर असं केलं की पर्सनल लोन घेतलं 3-3.5 लाखाचं. आणि हे घरच्यांना माहीत नव्हतं, घरच्यांना सांगितलं नाही. ओपनिंग झाली आउटलेटची, त्यावेळेस घरच्यांना कळालं की हां बाबा हे असं असं काहीतरी केलं आहे त्यांनी आणि असं असं काहीतरी करतो आहे. ठीक आहे, हे सगळं सुरळीत चालू होतं. मग नंतर जॉबला जायचं. सकाळी 8:30 ते 6 माझा जॉबचा टाईम होता. 6च्या नंतर ऑलमोस्ट त्या लोकेशनपासून जिथं आम्ही आउटलेट टाकलं होतं तिथे अर्धा-1 तास लागायचं. 7-7:30 मी तिकडे पोचायचो. 7-7:30 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत मी तिथेच असायचो. ते एक आउटलेट कसं हँडल करायचं, कस्टमरशी काय बोलायचं, कसं बोलायचं, त्या फेजमध्ये ऑलमोस्ट 1.5 वर्ष जिथं आम्ही चालू केलं त्यावेळेस मला कळवलं आणि तो थोडासा कॉन्फिडन्स गेन झाला तिकडे. मग नंतर झालं की पुढे ते आउटलेट झालं, ते 1.5 वर्ष थांबलो. मग आता पुढे काहीतरी करू आणि ते कुठे ना कुठे तर चालूच होतं की यार आता काहीतरी ह्याच्यात करायचं आहे. ऑलमोस्ट 1.5 ते 2 वर्ष ते आउटलेट चालवलं आणि मग नंतर माझं झालं की लग्न झालं आणि मग नंतर त्याच पिरियडमध्ये आता लग्न झालं, रिस्पॉन्सिबिलिटी झाल्या. तर मग एक असं होतं की चल एक दुसरा जॉब करायचा आहे कारण की माझ्याकडे एक रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे. लग्न झालं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आली असं नसतं, पण एक असतं की यार आपल्याला आता ठीक आहे घर घ्यायचं आहे, फ्लॅट घ्यायचा आहे, चांगल्या घरात राहायचं आहे, आम्ही 2 जण राहणार आहात. तर मग त्यामुळे जॉब चेंज केला. 20-30% काय तर हाईक भेटली त्यामुळे तिथे. आणि ऑलमोस्ट मला अजूनही आठवतं मी एका जूनचं जॉईनिंग होतं त्या नवीन जॉबकडे. तिथे जॉईन केलं. लग्न नवीन झालं होतं, पण एक फ्रस्ट्रेशन जॉबकडे होतं कारण की जी कंपनी जॉईन केली होती MNC-पासून इंडियन फर्मकडनं येणं थोडंसं अवघड असतं. तर त्यामुळे इंडियन फर्मकडे मला तिकडे ते ॲडजस्ट नाही, सिस्टम्स नाही मॅच झाल्या, काही कारणामुळे ते क्लॅशेस व्हायचे सिनियर्स बरोबर. ट्रॅव्हलिंग टाईम माझा जास्त असायचा, आठवड्यातून 3-3 दिवस ऑलमोस्ट मला बाहेर जायला लागायचं. ते एक फ्रस्ट्रेशन होतं. प्लस जॉब सॅटिस्फॅक्शन नव्हतं. सॅलरी होती, पण तो पण होता की सॅलरी किती होती आणि ते किती युटिलाइज होणार आहे. लग्न झालं होतं, घर घ्यायचं होतं. तर हे सगळं करताना वन पॉईंट असं वाटलं की आता हे आपण जे चालू केलं आहे यालाच आपण वाढू शकतो, एकदा प्रयत्न तरी करून बघू. आणि मग तो प्रयत्न असा झाला की त्याच दरम्यान एका कल्याणच्या आउटलेटचं मला एक एन्क्वायरी आली होती की आम्हाला पण असं टाकायचं, तर आम्हाला तुम्ही चालू करून द्या. ठीक आहे. तर साधारणपणे त्या जॉबच्या ह्याच्यात इन हँड मला साधारणपणे 60,000 सॅलरी होती. कल्याणचे आउटलेट वगैरे आम्ही 3-3.5 लाखामध्ये दिलं होतं ते. पण त्या 3-3.5 लाखामध्ये जवळजवळ ₹1.25 लाख माझं प्रॉफिट होतं त्यात. तर मग असा विचार केला, आठवडाभर मी फक्त ह्यासाठी प्रयत्न केला. 60,000च्या जागेवर महिनाभर जिथे मी थांबतो तिकडे मला ₹1.25 लाख ऑलमोस्ट आठवड्याभरात भेटले होते. मी काम केलं. ठीक आहे, मग हे करू. हे एक होतं, हा एक पहिला आउटलेट होता, त्यामुळे मला कॉन्फिडन्स आला. माझ्या वाईफला सांगितलं की हे बघ मला जॉब नाही जमत आहे, मला नाही करायचं आहे, मी हे करू शकतो. आणि वाईफचा जॉब होता त्यामुळं असं मला एक कॉन्फिडन्स होता की बाबा इतकी वर्स्ट कंडिशन होणार नाही आहे माझी की हिचा बॅकअप आहे सॅलरी. वाईफनी त्यावेळेस ठीक आहे नवीन लग्न झालं त्यामुळं वाईफ कोणीही म्हणू शकते की मी नाही करू शकत, असं नाही आहे, घरच्यांना सांगेल मी, तसं तिने काही नाही केलं. तिने मला सपोर्ट केला त्यावेळेस. ठीक आहे तू कर, आणि नाही झालं तर मग तुम्ही बॅक टू ट्रॅक की हां बाबा जॉब कर. माझं एक माइंडसेट होतं की 60,000 आत्ता भेटतात, 1 वर्षानंतर फेल झालं किंवा 6 महिन्यानंतर मला वाटतं की हे चालत नाही आहे, मी 60च्या जागेवर मला 40,000मध्ये कुठेही नोकरी भेटेल, तेवढा एक कॉन्फिडन्स होता. त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे करून बघू. तर मी 22 तारखेला ऑलमोस्ट 22 तारखेपासून वाईफला सांगितलं मी जाणार नाही ऑफिसला. ऑफिसमध्ये सांगितलं नाही की मी ऑफिसला येतो आहे का नाही आहे. म्हटलं मी ॲक्सिडेंट झाला माझा, मी नेक्स्ट 10 दिवसासाठी येणार नाही. ऑफिसकडनं फोन होते पण मी ते फोन स्विच ऑफ करून ठेवले होते. त्या दरम्यान मी दुसरा नंबर पण घेतला, तर त्याच ह्याच्यावर चालू केलं होतं कारण मला माहिती होतं कोणी फोन करणार नाही आहे. ऑलमोस्ट 8 दिवस त्या दुसऱ्या नंबरवरनं सगळ्यांना जे काही 8 दिवसाचं मी काम केलं त्या 8 दिवसात ऑलमोस्ट जामनगरचं एक आउटलेट आलं होतं मला, ते माझ्याकडनं झालं. जामनगरवाल्याने रजिस्ट्रेशन अमाऊंट म्हणून 25,000 टाकले. त्याने मला तिथे बोलवलं, मी तिथे गेलो, लोकेशन वगैरे स्टडी केलं, सगळं झालं.
आणि त्या जामनगरच्या आउटलेटमधून ऑलमोस्ट 2.5 लाख रुपये मला प्रॉफिट झालं. आता असं होतं की मला 1.25 लाख रुपये 2.5 लाख रुपये होते आणि 60,000 माझी सॅलरी होती. तर नेक्स्ट 6 महिन्यासाठी माझं जेवढं काम केलं होतं तेवढे मला पैसे भेटले होते. मी म्हटलं आता सेट आहे हे आत्तासाठी आहे. पण त्याच दरम्यान असं झालं की एक कल्याणचं आउटलेट जे उघडलं होतं तिथे काही प्रॉब्लेम झाले जे तिकडच्या मॅनपॉवर्समुळे झाले. त्यामुळं ते जे आमच्या आउटलेटकडनं जे सर्व झालं त्या मॅनपॉवरला त्या कस्टमरला ते होते काही PSIचं कोणतर लागत होतं. तर PSIने डायरेक्टली फोन केला की ब्रँड ओनर कोण आहे, हे आउटलेट बंद कर किंवा ब्रँड बंद कर. हे सगळं झालं. त्यावेळेस ब्रँड तर बंद नाही झाला, ठीक आहे, पण ते आउटलेट बंद झालं. असं होतं की एक आउटलेट चालू झालं, दुसरं आउटलेट चालू केलं आणि त्यातल्या त्याचंच एक असं सडन धक्का निघाला की पहिलं आउटलेट बंद झालं. त्यावेळेस थोडासा एक आला की यार चूक केली आहे का मी हे सगळं करून. ठीक आहे, तुला 6 महिन्याचे पैसे भेटलेत, पण व्हॉट आफ्टर दॅट की 6 महिन्याच्या नंतर काय करणार. तर ठीक आहे, आता तेच होतं की एकदा आलो आहे ॲटलिस्ट ट्राय तरी करू. ह्या सगळ्या जॉब सोडून ऑलमोस्ट 15 ते 20 दिवस झाले होते. त्यामुळे मी म्हटलं की ट्राय तर करायचं, कमीत कमी महिन्याभर तरी ट्राय करेल. त्या मग महिनाभराच्या नंतर जामनगरचं आउटलेट झालं. आउटलेट झाल्यानंतर परत एक संगमनेरची एन्क्वायरी आली. तोपर्यंत आकोडीचं जे मी आउटलेट चालू केलं होतं माझ्या मित्राचं आणि माझं जे होतं ते आउटलेट आम्ही आमच्या नावाने रिब्रँडिंग करून दाखवण्यासाठी ठेवलं होतं. संगमनेरच्या इन्व्हेस्टरला आम्ही तिकडे घेऊन गेलो. तिकडे घेऊन गेल्यानंतर संगमनेरचा इन्व्हेस्टर ऑलमोस्ट पॉझिटिव्ह झाला की तो त्याला करायचं आहे. ते एक आउटलेट चालू झालं. त्याच्यानंतर मग परत गॅप आले बरेचसे, ऑलमोस्ट 1 ते 2 महिने. पण हे 2 आउटलेट माझ्या हातात होते, माझ्याकडे पैसा होता. तर तो पैसा आणि ते करून तिसरं आउटलेट किंवा चौथं आउटलेट कसं करायचं त्याचा एक थॉट होता की आता ठीक आहे, हे 2-3 आउटलेट झालेत, पुढे काय करायचं. तर मग असं त्यावेळेस कळालं की एक वेबसाईट आहे जिथे आपण पैसे टाकले की तिकडून आपल्याला लीड्स भेटतात. तर मग ठीक आहे, त्यावेळेस पण असं होतं की हे पैसे टाकू, तर हे पैसे तिकडे टाकले. ऑलमोस्ट 1 ते 1.5 लाख रुपये तिथे घातले आम्ही आणि मग तिकडून लीड्स यायला लागले. तिकडून लीड्स आले तर ते लीड्स आम्हाला आणि टिल डेट म्हणजे ऑलमोस्ट अजून लास्ट 2 वर्षापर्यंत सिंगल हँडेडली लीड्सला फॉलोअप मीच करायचो. सगळं आम्हीच, म्हणजे माझ्याकडंच होतं ते. आणि त्यावेळेस पण तसंच केलं की जे लीड्स येत होते मीच फोन करायचो, मीच त्यांना पिच करायचो आणि मीच कन्वर्ट करायचो. ते कुठे तर इंजिनिअरिंग करता करता सगळं आलं होतं की रेसिपीज कसे गोळा करायचे, मार्केटिंग कसं करायचं, माणसांना कन्व्हिन्स कसं करायचं, ते स्किल्स होते. आणि प्लस मला एक बॅकअप भेटला होता की मी MNCमध्ये 4 ते 5 वर्ष काम केलं होतं. ते पण कमर्शियल बॅकग्राऊंड, सप्लाय चेन किंवा पर्चेसमध्ये मी काम केलं होतं. तर त्यामुळे ते एक सेन्स ऑफ की कन्वर्ट कसे होतात किंवा काय दिल्यानंतर किंवा काय सांगितल्यानंतर ते कन्वर्ट होतात ते सगळं केलं. आणि सगळ्याच बाबतीत तसं केलं मी. रेसिपीज पण तसेच केलं की हा ब्रँड डेव्हलप केला आहे तुम्ही. ब्रँड डेव्हलप करायला काय मी नाव देऊ शकतो उद्या आणि सांगू शकतो हा माझा ब्रँड आहे. त्या ब्रँडचे गाईडलाईन्स असतात, त्या ब्रँडचे तुमचे स्टँडर्ड इंटिरियर्स असतात किंवा रेसिपीज असतात. रेसिपीज आता असं की मेकॅनिकल बॅकग्राऊंडचा माणूस रेसिपीज कुठून आणू शकतो. तर रेसिपीज असं आहे की कुठला तर शेफला पकड, बाबा तू 10-20 हजार रुपये घे पण मला तू रेसिपीज दे. असे करत 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 रेसिपीज आम्ही एक स्टँडर्ड गाईडलाईन आणि एक रेसिपी बुक रेडी केली, थीम रेडी केली की हा बाबा हे आउटलेटचे असेच असणार आहेत. मग नंतर ते कल्याणचा जो इन्सिडेंट झाला होता त्यावरनं पण एक अनुभव भेटला की हे असंच नाही चालणार. प्रत्येक आउटलेटला मला काही ना काहीतरी एक गाईडलाईन द्यायला लागणार जेणेकरून ही जी कल्याणची चूक झाली ती पुढे नाही होणार. ती गाईडलाईन सेट केली, त्याला बराचसा पैसा लागला, ते गेलं. पण ते असं होतं की हा बाबा हे चालू करायचं आहे त्यामुळं करायचं. आता ते 3 ते 4 आउटलेट्सपर्यंत तसं झालं. 5 तसे पुढचे जसे वाढत गेले मग नंतर पैसा टाक. आणि अजून एक चांगली सवय होती की जो पैसा आला तो ठीक आहे स्वतःसाठी वापरायचा नाही. जो पैसा आला तो तुम्हीच स्वतः ठेवा आणि जो बिझनेसमध्ये परत टाकता येईल ते जास्त करून बघा. त्याचमुळे ते वाढत पण गेलं की बाबा जो पैसा येत होता माझं असं होतं की सेव्ह नाही करायचे पैसे. सेव्ह मी बिलकुल नाही करत, अजूनही नाही करत. पण माझी एवढी सवय की जे काही येतात ते मी कुठल्या ना कुठल्या अर्थाने बिझनेसमध्ये टाकतो. तर ही गोष्ट ऑलमोस्ट 16 मिडची आहे की 5 ते 6 आउटलेट झाले होते किंवा 16 एंडपर्यंत ऑलमोस्ट 7-8 आउटलेट झाले होते. असं होतं की वर्षभरात माझे 7 ते 8 आउटलेट झालेत. 7 ते आउटलेट झालं आणि माझं इन्कम पण व्यवस्थित झालं. मग आता नेक्स्ट आहे की करायचं काय. ते पूर्ण 16 तसंच केलं की वाढवायच्यात मला आउटलेट्स. आणि फक्त महाराष्ट्रामध्ये नाही, माझं ते पण होतं की फक्त महाराष्ट्रामध्ये मला नाही टाकायचं. माझं असं होतं की बाहेर पण जायचं. मेजरली आज पण आपण बघितलं तर जम्मूपासून माझे ट्रिवांड्रम, चेन्नई वगैरेपर्यंत सगळीकडं सगळ्या स्टेट्समध्ये आउटलेट्स आहेत. ते त्याच कारणामुळे की
एका स्टेट आणि चांगली गोष्ट का वाईट गोष्ट हे माहीत नाही की महाराष्ट्रामध्ये आपले आउटलेट्स कमी आहेत. कमी म्हणजे इतके कमी नाही आहेत. हां, 15 ते 16 आउटलेट्स पूर्ण महाराष्ट्रात, पण माझं जर सॅच्युरेशन पूर्ण बघितलं की 60 आउटलेट्सपैकी 15 आहेत आणि बाकीचे सगळे बाहेर आहेत. साऊथमध्ये माझं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, साऊथच्या स्टेट्समध्ये. तर मग हे करत असताना जानेवारी मार्चपर्यंत नॉर्मल सगळं चालू होतं की हां बाबा कम्प्लिटली एक दोन आउटलेट्स चोकोलिशियसचे महिन्याला आमचे व्हायचे. त्यामुळं कामात आम्ही बिझी होतो. अचानक हे अनएक्सपेक्टेड आलं की लॉकडाऊन आलं. लॉकडाऊन आल्यानंतर असं होतं की एक महिन्यात थोडं चांगलं वाटलं, लॉकडाऊन आहे, नाही काम, काही नाही आहे, फोन वाजत नाही आहे माझा, सगळं व्यवस्थित होतं. 2 महिने तसे गेले. 2 महिन्याच्या नंतर ते स्वतःला वाटायला लागलं 2 महिने झालं आपण काहीच केलं नाही. कारण की आधीची सवय होती की ते काम जास्त किंवा मग फिरणं जास्त. 2 महिने झाल्यानंतर वाटलं यार नाही, आता हे बसायला नाही पाहिजे, काही ना काही तर करायला पाहिजे याच्यात. आणि त्यावेळेस होतं की आता आउटलेट कोणी टाकणार नाही, कारण की ऑलमोस्ट 10 लाखाची जर इन्व्हेस्टमेंट असेल तर आउटलेटमध्ये कोणी खर्च करणार नाही आहे त्या लॉकडाऊनमध्ये. तर मग त्या लॉकडाऊनमध्ये असा विचार केला की कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये काय प्लॅन करू शकतो. लॉकडाऊनमध्ये एक कन्सेप्ट आली की चला क्लाउड किचन करू. क्लाउड किचनचं असं आहे की फक्त किचन सेटअप करा. आणि मी तसं केलं की कमी बजेटमध्ये वेगळे 2-3 ब्रँड्स दिले. त्यावेळेस होता चोकोलिशियस. लॉकडाऊनमध्ये माझ्या डोक्यात आलं की एक वडापावचा ब्रँड चालू करू, कारण की त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये रस्त्यांवर वडापाव खायला लोक घाबरत होते. मी म्हटलं वडापाव नॉर्मल करू आणि त्याच्यात व्हरायटी देऊ आपण. मग ते फॉलोड बाय स्नॅक्स वगैरे सगळं आलं त्याच्यात, पण एक बेसिक वडापावचा एक ब्रँड चालू केला. मग नंतर चिकन अफेअर म्हणून सिमिलर टू KFC तुम्ही म्हणू शकता, तर ते एक चालू केलं. आणि रेल बार्बेक्यू, तंदूरवाले किंवा ग्रिल्ड प्रोडक्ट्स, हे असे 4-5 ब्रँड्स असे चालू केले. आणि म्हटलं की हे 2 ब्रँड्स घेतल्यानंतर 2 ब्रँड्स क्लाउडमध्ये दिले, 3 दिले, 4 दिले. वेरेन इन्व्हेस्टमेंट कमी होती. 3 लाखापासून इन्व्हेस्टमेंट चालू झाली. लोकांचे जॉब्स गेले होते त्या काळात, त्यामुळे लोक होते की काही ना काही तर स्वतःचा बिझनेस करायचा आहे. 3 लाख त्यावेळेस इन्व्हेस्ट करणं एका बिझनेसमध्ये फार काही जास्त गोष्ट नव्हती. लोकांनी केलं. लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑलमोस्ट क्लाउड किचनचे माझे 3 ते 4 आउटलेट्स झाले. त्यामुळे लॉकडाऊन सुटलं. माझं लॉकडाऊन ॲज सच असं वाईट गेलं नाही की हां बाबा काही नाही. हां, ते स्टार्टिंगचे 2-3 महिने मी घरी बसून होतो, कारण की ते सगळीकडेच बंद होतं. माझे आउटलेट्स जे होते ते सगळे बंद होते. ते केलं. क्लाउड किचन जसं झालं त्याच्यानंतर लॉकडाऊन उठलं, सगळे चालू झाले. मग नंतर ते बॅक टू ट्रॅक की हां बाबा चोकोलिशियस. मग नंतर विचार केला क्लाउडचे जे ब्रँड्स एस्टॅब्लिश केले त्याचं पुढे काय करायचं. कारण की लॉकडाऊनमध्ये जे क्लाउड केलं होतं त्यात हार्डली 50,000 रुपये वगैरे भेटत होते. ते माझं म्हणजे तेवढ्या ह्याच्यात नव्हतं की बाबा सवय लागली होती की जास्त पैसे कमवायचे. ते 50,000 रुपये नाही. मग नंतर विचार केला हे ब्रँड्स क्लाउडमध्ये न देता आपण स्टोअरमध्ये कन्वर्ट करू. मग तो चालू केलं की चिकन अफेअरचे आम्ही आउटलेट्स द्यायला चालू केले. रेल बार्बेक्यूचे आउटलेट्स द्यायला गेले. आजच्या डेटमध्ये ऑलमोस्ट रेल बार्बेक्यू 4 ते 5 आउटलेट्स आहेत, प्लस चिकन अफेअरचे 4 ते 5 आहेत, गबरूचे 3 आउटलेट्स आहेत. तर हे आहे की लॉकडाऊनमध्ये न बसता की बाबा लॉकडाऊन झालं आता मी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत थांबतो, हे त्याच्या आधी हे सगळं बॅक ऑफ द माइंड की कुठे ना कुठे तर हे करायचं, हे सगळं चालू होतं. आणि हेच केलं मी की ते ब्रँड चालू केले. आजच्या डेटमध्ये तेच आहेत की बाबा 3 ते 4 आउटलेट्स माझे महिन्याला चालू असतात. लॉकडाऊननंतर हे जे 4 ब्रँड्स चालू केले, मग नंतर ते आउटलेट्सला कन्वर्ट वगैरे केलं. मग नंतर असं झालं की हे आउटसोर्स करतो आहे सगळे ह्यांचे जे रॉ मटेरियल आहेत, कारण की आमच्याकडनंच सगळं रॉ मटेरियल जायचं. तो मग नंतर विचार केला हे आउटसोर्स जे करतो आहे हे स्वतःहून इन हाऊस बनवू, कारण की रॉ मटेरियलमध्ये पण काही ना काही तर प्रॉफिट भेटेल. तर त्यावेळेस केलं की हां, चोकोलिशियससाठी आईस्क्रीमचं प्रोडक्शन लागत होतं. तर कुठे ना कुठे तर लोन काढून काय करून बॅकअप नसल्यामुळे आता ते लोनच ऑप्शन होता, तर लोन काढून सेटअप रेडी केलं आईस्क्रीमचा, कारण की तो गरजेचा होता. जे मटेरियल मी बाहेरून घेत होतो ते मी इन हाऊस चालू केलं. तसेच बाकीच्या ब्रँडसाठी पण इन हाऊस चालू केलं, जेणेकरून त्या रॉ मटेरियलमधून पण इन्कम भेटेल. तो असा एक ओव्हरऑल पूर्ण प्रवास करताना काही स्किलसेट वगैरे काही नव्हतं. ते पण माझ्याच ब्रिंगिंग असेल किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल, जिथं काही ना काही तर जुगाड करून आपल्याला एक गोष्ट करून घ्यायची, तर ते एक जिद्द होती. प्लस कम्युनिकेशन स्किल झाले किंवा एक सेल्स आणि मार्केटिंगसाठी थोडंसं इन्क्लिनेशन आधीपासून होतं की बाबा करू शकतो किंवा मी बोलू शकतो. एक पर्सनॅलिटी काइंड ऑफ होते की लोकांना जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा लोक पैसे तुमच्यावर टाकतात, तुमच्या ब्रँडकडे नाही टाकतात, तुम्हाला बघून टाकतात. तर ते एक कन्व्हिन्सिंग फॅक्टर मला कुठे ना कुठे तर कळालं की बाबा ते तू करू शकतो. ह्या सगळ्या काही इनबिल्ट आहेत, काही शिकलो आहे मी बऱ्याचशा गोष्टी, किंवा जो माझा प्रवास होता, जे माझं बॅकग्राऊंड आहे किंवा जे एज्युकेशन गेलं आहे ते त्याच्यामुळेच झालं. आणि
तेच मला आता पुढे उपयोगी होतं. आणि एक पूर्ण लाईफच्या स्ट्रगलमध्ये एक 4-5 वर्ष जो बिझनेस केला त्याच्यातून बरेचशा गोष्टी शिकायला भेटतात की समोरच्याला कन्व्हिन्स कसं करायचं, परत आपल्याला त्याच्यातून काय भेटतंय किंवा आपण काय शिकू शकतो, किंवा जे काही वेगळं काही करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला काही गरजेचं नाही आहे की मेकॅनिकल बॅकग्राऊंडचा आला आहे आणि तू हॉटेल चालवतोय किंवा एक 4-5 ब्रँड्स उघडलेत, काही घेणं देणं नव्हतं. पण आहे की काही ना काही तर करायचं आहे, कुठून तर आपल्याला ते करून घ्यायचं आहे. तेच केलं आणि ओव्हरऑल जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे कम्युनिकेशन स्किल आहेत ते तसे बिल्ड झाले, अजूनही बिल्ड होत आहेत. बरेचसे मीटिंग्सला आम्ही जातो किंवा वर्ड फंक्शन्सला जातो, तर तिथून आम्हाला काही ना काही तर एकतर कुठे ना कुठे तर शिकायला भेटतं किंवा लोकांना कळतं की हा बाबा काही तर आहे, आणि त्यामुळे इन्व्हेस्टर्स भेटतात, त्यामुळं ब्रँड वाढतो. तर हे सगळं आहे. प्लस जोशच्या मीडियमनी एक प्लॅटफॉर्म आहे, एक पर्सनॅलिटी डेव्हलपिंग आहे, इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स असतो. तर हे खूप कमी रेटमध्ये जोश स्किल म्हणून ॲप आहे त्याच्यात आहे, तर करावा त्याचा उपयोग असं मला वाटतं. प्लस बिझनेस लोकांना एक नॉर्मली टिप आहे की, प्लस खास करून मराठी लोकांना, की बिझनेस नाही करू शकत ते सगळ्यात काढायला लागणार. रिस्क घ्या, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या, तेवढंच आहे की, आणि करू शकतो. कुठली गोष्ट नाही करण्यासाठी मला आजपर्यंत वाटली नाही, कारण की मी माझ्या फील्डला सोडून दुसरं, आणि अजूनही फक्त FMBमध्ये नाही राहून मी बाकीच्या फील्ड्सला पण एक्सप्लोर करतो. जेव्हा ऑन पेपर्स होतील किंवा जेव्हा लाईव्ह होतील तेव्हा मी ते लोकांना कळेलच. पण असं आहे की तिथंच नाही थांबायचं आहे. प्लस लॉकडाऊनचा इफेक्ट झाला की 4 ब्रँड्सला नाही थांबलो, अजून काही ना काही तर चालू आहे. तर ओव्हरऑल ते की काही तर चालू करा. नोकरी फक्त तोच पर्याय नाही आहे. ठीक आहे, लोकांना नोकरी करतात, लोक करतात, पण ते एक मराठी असतं ना, मराठी माणूस फक्त नोकरीच करू शकतो, ते बदलायला पाहिजे. एवढंच सांगतो. धन्यवाद. रिअल भारताच्या रिअल यशोगाथांनंतर जोश टॉक्स घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक नवीन अनुभव शिकण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी. जोश स्किल्स, ज्यावर डिटेल्ड आणि इंटरॅक्टिव्ह पद्धतीने कोर्सेसच्या माध्यमाने इंग्लिशमध्ये फ्लुएंट कसे व्हायचे, कम्प्युटर स्किल्स अशा कोणत्या गरजेच्या आहेत ज्या तुमच्या डेस्क जॉबमध्ये तुम्हाला बेटर करू शकतात, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नक्की काय, आणि इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, अशा अनेक टॉपिक्स बद्दल तुम्ही शिकू शकता. आणि हे सगळं उपलब्ध आहे आपल्या माय बोली मराठीत. जोश स्किल्सवर देशातील नामांकित तज्ञ PDFs, व्हिडिओ लेसन्स, असाइनमेंट्स आणि टेस्ट द्वारा 1,20,000हून जास्त स्टुडंट्सना शिकवत आहेत. आणि हे स्टुडंट्स त्याचा लाभ घेत आहेत आपल्या गोलसाठी, आपल्या नेक्स्ट नोकरीसाठी, आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तुम्हाला सुद्धा जर आपल्या आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, काहीतरी बनवून दाखवायचं आहे, तर नक्की या स्किल्सचा उपयोग करून तुम्ही तुमचे गोल्स कॉन्कर करू शकता. तर आजच डाउनलोड करा जोश स्किल्स ॲप. आपण भेटूया आपल्या पहिल्या कोर्समध्ये.